नमस्कार, मराठमोळा रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवली दाल पालक तडका रेसिपी। तर अतिशय पौष्टिक आणि तितकीच चवदार ही रेसिपी कशी करायची यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत जरूर बघा। आवडल्यास लाईक सुद्धा जरूर करा। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। या रेसिपीसाठी सगळ्यात अगोदर आपल्याला पाहिजे पालक। तर इथं मी एक गड्डी पालकाची भाजी घेतलेली आहे। अगदी ताजी आणि हिरवीगार अशी ही भाजी आहे। ही आपल्याला व्यवस्थित निवडून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची। तर पहा, याचे जाड देठ मी काढून टाकले आणि थोड्याशा देठांसहित पाने मी इथं घेतलेली आहे। चिरताना ही भाजी आपल्याला अगदी पातळ आणि अशी उभी कापून घ्यायची, म्हणजे आपल्या डाळीमध्ये दिसायला ती अतिशय छान दिसते। तर पहा, याप्रमाणे सगळी भाजी मी अशी पातळ आणि उभी चिरून घेतलेली आहे। आता आपल्याला भाजी बरोबर लागणार आहे ती म्हणजे डाळ। इथं मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। तुम्ही इथं फक्त तुरीची डाळ वापरू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिक्स डाळी सुद्धा इथं वापरू शकता। तर मी इथं तूर डाळीसोबतच अर्धी वाटी मसुरीची डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यापेक्षा थोडी कमी म्हणजे पाव वाटी मुगाची डाळ घेतली। इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे डाळी आणि त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर आता या डाळी आपल्याला 2 वेळा पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि यातलं पाणी काढून घेतल्यानंतर शिजण्याइतपत यामध्ये पाणी घालायचं आहे। तर पहा, 1 ग्लास पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे। त्याबरोबर पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग टाकायचा। आता कुकरचं झाकण लावून गॅसवर ठेवून याच्यात 3 शिट्ट्या करून डाळ आपल्याला चांगली शिजवून घ्यायची। तर पहा, डाळ आपली अगदी व्यवस्थित शिजलेली आहे। थोडी घट्ट वाटते म्हणून यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया। आता आपण अगदी थोडंसं पाणी घातलं आहे, लागलं तर नंतर पुन्हा आपण यामध्ये पाणी वाढवू शकतो। आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकूया। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरी। जिरी मस्तपैकी फुलू द्यायची आणि आता यामध्ये टाकायचे 4 वाळलेल्या मिरच्या। त्याचबरोबर 2 चमचे आलं लसूण पेस्ट। आलं लसूण पेस्ट या तेलामध्ये अगदी खमंग अशी भाजून घ्यायची, म्हणजे त्याच्या आपल्या डाळीला एक मस्त असा स्वाद येतो। पहा, लसूण अगदी खमंग असा भाजून झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला 2 मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून ठेवलेले आहे ते यामध्ये घालायचे आणि कांदा अगदी मस्त असा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर पहा, कांदा अगदी मस्त असा सॉफ्ट झालेला आहे। त्याचा हलकासा रंग सुद्धा बदललेला आहे। आणखी छान कलर यावा म्हणून यामध्ये घालूया थोडीशी हळद। व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता आपण यामध्ये पावडर मसाले घालू। तर ही आहे 2 चमचे तिखट मिरची पावडर। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। त्याचबरोबर 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा भाजलेल्या धन्याची पावडर इथे मी घातलेली आहे। आता हे पावडर मसाले कांद्याबरोबर अगदी व्यवस्थित असे परतून घेऊया। मसाले तेलात टाकल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक ठेवायची, म्हणजे आपले हे मसाले जे आहेत ते करपत नाहीत। तर पहा, मसाले अगदी व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत। आता यामध्ये घालूया अगदी बारीक चिरून ठेवलेले 2 टोमॅटो। टोमॅटो ही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता हे आपल्याला अगदी सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचे। तर काय करायचं, यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे आपले मसाले आहेत ते सुद्धा करपत नाहीत, अगदी व्यवस्थित शिजतात आणि कांदा टोमॅटो ही अगदी व्यवस्थित असं सॉफ्ट होतं। तर पहा, थोडंसं मिक्स करून घेऊ आणि आता यावर थोडा वेळ झाकण ठेवू। यावर झाकण ठेवायचं आणि अगदी अर्धा मिनिट याला थोडीशी वाफ काढून घ्यायची, म्हणजे टोमॅटो अगदी सॉफ्ट होतात आणि आपल्या मसाल्याला तेल खूप छान सुटतं, मसाले व्यवस्थित भाजले जातात। तर पहा, अगदी अर्धा मिनिट याच्यावर मी झाकण ठेवलेलं आहे आणि पहा, अर्ध्या मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता खूप छान असं याला तेल सुटले आणि आपला कांदा टोमॅटो अगदी मस्त असं सॉफ्ट झालेला आहे। पहा, अशा पद्धतीने जेव्हा आपण हे सगळे मसाले याबरोबर भाजून घेतो त्यावेळेस आपल्या जो होणारा जो पदार्थ आहे त्याला खूप छान अशी चव येते। तर आता यामध्ये आपल्याला चिरून ठेवलेली पालकाची भाजी टाकायची। तर पहा, सगळी भाजी यामध्ये मी टाकून घेते। आता यात आपल्याला बिलकुल पाणी वगैरे घालायचं नाही, तर फक्त भाजी घालायची
आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला आपल्याला भाजी खूप जास्त वाटते, पण अगदी अर्ध्या मिनिटातच याला पाणी सुटेल आणि सगळी भाजी आपली खाली बसेल आणि व्यवस्थित आपल्याला हलवता येईल. पहा, अगदी अर्ध्या मिनिटातच सगळी भाजी खाली बसलेली आहे आणि या पद्धतीने आपल्याला आता ती अगदी व्यवस्थित अशी हलवायला येते. या भाजीला पाणी घालायची गरज नाही आणि याच्यावर झाकणसुद्धा अजिबात ठेवायचं नाही. आत्ताच जर आपण झाकण ठेवलं तर भाजीचा कलर बदलतो आणि तो असाच हिरवागार राहावा म्हणून झाकण न ठेवताच आपल्याला फक्त 1 मिनिटभर हिला अशी परतून घ्यायची, म्हणजे डाळीमध्ये ही अशी छान हिरवीगार दिसते. तर पहा, याप्रमाणे फक्त 1 ते 2 मिनिट मोठ्या गॅस फ्लेमवर ही भाजी मी छानपैकी हलवून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेली डाळ घालायची आहे. पहा, याप्रमाणे सगळी डाळ मी भाजीमध्ये ओतून घेतलेली आहे आणि आता अगदी अलगदपणे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जर गरज वाटली तर यामध्ये थोडंसं पाणी घालू. डाळीच्या कुकरमध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ते यामध्ये घालून घेते. तर पहा, या पद्धतीने आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया. आपण डाळ शिजताना किंवा भाजी शिजतानाही मीठ वापरलेलं नाही, तर सगळ्या भाजीचं मीठ मी आत्ताच यामध्ये टाकणार आहे. तर चवीपुरतं म्हणजे 1 चमचा मीठ यामध्ये मी टाकलेलं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघा, आत्ताच ही दिसायला किती छान दिसते. यातली भाजीसुद्धा अगदी हिरवीगार अशी दिसत आहे. आता ही डाळ भाताबरोबर अतिशय छान लागते. तसेच तुम्ही चपाती आणि भाकरीबरोबर किंवा रोटीबरोबर सुद्धा खाऊ शकता. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचे आणि अगदी फक्त 3 ते 4 मिनिटे बारीक गॅसवर आपल्याला हिला उकळवून घ्यायचे, म्हणजे ती अगदी परफेक्ट अशी बनेल. तर पहा, फक्त 4 मिनिटानंतर मी पाहत आहे, तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आला आहे आपल्या या डाळ पालकच्या भाजीला. ही अजून जास्त स्वादिष्ट व्हावी म्हणून याला आता आपण तडका देणार आहोत. तर पहा, जेव्हा मुलं पालकाची भाजी खात नाहीत तेव्हा अशा पद्धतीने आपण वेगळ्या प्रकारे जर त्यांना भाजी बनवून खायला घातली तर मात्र ते अगदी आवडीने खातात. तर बघा, आता गॅस बंद केलेला आहे. या भाजीला आपण आता तडका देऊन घेऊया. त्यासाठी एक तडका पॅन मी गॅसवर गरम करून घेतला आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकूयात. तुपामुळे आपल्या डाळीची चव आणखी जास्त वाढते, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं तेलसुद्धा वापरू शकता. तर पहा, तूप छान गरम झालेलं आहे. आता यामध्ये थोडासा बारीक चिरलेला लसूण मी टाकलेला आहे. लसूण मस्त असा छान त्याचा कलर चेंज होऊ द्यायचा आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं. याची खमंग फोडणी जेव्हा डाळीला बसते तेव्हा तिचा स्वाद खूप जास्त वाढतो. तर पहा, आता मी जिरंसुद्धा यात टाकले. आता गॅस बंद करायचा आणि त्यानंतर यामध्ये अगदी 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर मी टाकलेली आहे, म्हणजे आपल्या या डाळीचा कलर अजून जास्त वाढेल. तर पहा, आता याचा तडका मी या डाळीला देत आहे. अशा पद्धतीने अगदी पौष्टिक आणि चवदार असा डाळ पालक तडका आपला तयार झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. तुमची रेसिपी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा. तसाच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.